नमस्कार मंडळी, स्नेहलता लाईफस्टाईल मध्ये खूप खूप स्वागत आहे। आणि आता थंडी पडलेली आहे, थंडी वाजते सगळ्यांना। सकाळी सकाळी खूप थंडी असते, तर छान असं पोटभरीचं असं सूप, आपण सूपचा प्रकार बघणार आहोत। आणि ते पण ज्वारी, बाजरी, नाचणी असं तिन्ही पिठं मिक्स करून आपण सूप करणार आहोत। हे सूप आजारी व्यक्ती सुद्धा पिऊ शकतात, सगळेच, अगदी लहान मुलांपासून आजारी व्यक्तीपर्यंत सगळेच जण हे सूप पिऊ शकतात। अतिशय पौष्टिक आहे। आणि शिवाय ज्यांना भाकरी वगैरे खायचा कंटाळा येतो, त्यांच्या पोटात पण हे सूप गेले तर सगळे फायदे होतात। प्रत्येक गोष्टीचा म्हणजे प्रत्येक रेसिपीचा प्रत्येक वेगवेगळा फायदा आहे। म्हणजे ज्वारीचा, बाजरीचा, नाचणीचा, भाज्यांचा वेगवेगळे आपले आपले गुण असतात। त्याच्यामुळे हे आपण पौष्टिक सूप थंडीसाठी करणार आहोत। तर मी याला घेतलेलं मी साहित्य सांगते तुम्हाला। तर मी काय केलं, इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं 1 चमचाभर, त्याच्यानंतर इथे नाचणीचं पीठ घेतलंय 1 चमचाभर, नंतर इथे बाजरीचं पीठ घेतलंय 1 चमचाभर, त्याच्यानंतर इथे काळं मीठ घेतलेलं आहे, इथे नंतर मिरपूड घेतलेली आहे चवीनुसार। आणि इथे काय केलं, मी कोबी बारीक किसून घेतलेला आहे, की चावायची गरज लागणार नाही, जास्त बारीक किसून घेतलेला आहे। इथे थोडंसं गाजर मी उरलेलं थोडं कापून पण घेतलेलं आहे। आणि इथे मी देठं घेतलेली आहे। जर आपल्याकडे भाज्यांची देठं उरली, समजा पालकची देठं, कोथिंबीरची देठं, आपल्या लाल माठाची देठं, हे सगळं असेल तर ती देठं जपून ठेवा। तर आणि इथे काय केलंय, मी इथे लसूण घेतलाय 7-8 पाकळ्या मी लसूण किसून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आलं बारीक किसून घेतलेलं आहे। तुम्ही बघाल तर इथे मी गाजर पण खूप छान बारीक किसून घेतलेला आहे। इथे कांदा पण मी असं कापून न घेता बारीक किसून घेतलेला आहे। तर हे आता सगळं झालं आपलं साहित्य। आता आपण कसं करायची याची रेसिपी ती बघूया। आता आपण काय करायचं, प्रथम हे जे ज्वारीचं पीठ आहे ते वाटीत घ्यायचं, नंतर आपण हे नाचणीचं आहे, नाचणीचं पण घ्यायचं, आणि ज्वारीचं, हे ज्वारी, बाजरी, नाचणी अशी तिन्ही पिठं मी घेतलेली आहे वाटीत। आणि त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपल्याला त्याचा गोळ तयार करायचा, जेणेकरून गुठळ्या नाही झाल्या पाहिजे, छान गुठळ्या अशा मोडून घ्यायच्यात। आणि मी ह्या छान गुठळ्या सगळ्या मोडून घेते। आणि आता आपण फोडणीची थोडी तयारी करूया। तर ह्या छान मी मोडून घेते, गुठळ्या झाल्या नाही पाहिजे। तर आता आपण फोडणीची पण तयारी करूया। आता आपण कढई तापत ठेवलेली आहे, थोडंसं आपण बटर घालायचं याच्यामध्ये। तुम्हाला हवं तर तुम्ही तूप पण घालू शकता, मी थोडं बटर घातलेलं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कांदा घालून घ्यायचा। हे काय जास्त आपल्याला परतायचं वगैरे नाहीये। याच्यामध्ये आपण गाजर पण घालून घेऊया, लसूण घालून घेऊया, आलं पण घालून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यात मिरची पण घालू शकता, पण मी नाही घातली आहे, कारण आपण नंतर मस्त असं मसाले घालणार आहोत, थोडेसे ते वेगळे आहेत। तुम्ही बघा, मी पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्ही, मी कसं करते। हे छान असं थोडंसं एक मिनिट परतायचं फक्त आपल्याला। त्याच्यातच आपल्याला हे कोबी घालायचं आहे किसलेला। त्याच्यानंतर थोडंसं हे गाजर आपण घातले, थोडंसं तुकडे पण करून घातले, आणि इथे जी देठ आहेत ती पण घातली, आणि थोडीशी नंतर मग मी घालायला थोडीशी ठेवते। आणि हे पोटभरीचं सूप आहे, एक वेळी तुम्ही जेवण नाही केलं तरी चालेल, हे सूप नक्की करा, करायला पण सोपं आहे, काही वाटायचं वगैरे याच्यात नाहीये आपल्याला। आता जो आपण ते तिन्ही पिठं मिक्स केली ना, ती ओतायची त्याच्यामध्ये। अशीच जर आपण टाकले तर कधी कधी काय होतं, गुठळ्या होतात। त्याच्यामध्ये आपण हवं तेवढं पाणी घालून घ्यायचंय आपल्याला। तुम्हाला किती पातळ घट्ट हवं त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं त्याच्यात। आणि आपण बघूच नंतर किती घट्ट पातळ होते। त्याच्यानंतर आपण मीठ टाकून घेऊया, काळं मीठ टाकले, नंतर मी मिरपूड पण टाकली आहे। आता आपण याच्यामध्ये मस्त असा मॅगी मसाला घालायचा आहे, मॅगी मसाला याच्यामध्ये घालायचा, मस्त असं खूप चवीला सुंदर लागतं हे सूप। मग त्याच्यानंतर आपण शेजवान मसाला मिळतो ना, तो शेजवान मसाला पण आपण घालायचा आहे, तो पण मी घातलेला आहे। तर हे चव खूप सुंदर येते।
तुम्हाला आणखीन कुठल्या भाज्या आणखीन घालायच्या असेल, मक्याचे दाणे वगैरे किंवा दुसऱ्या कुठल्या भाज्या घालायच्या असतील तर त्या पण तुम्ही घालू शकता. बघा पिठांमुळे आपल्याला कॉर्नफ्लॉवर घालायची गरज नाही लागत. याच्यामध्ये मी बटर वापरले, तुम्ही तूप वापरू शकता. थोडंसं घट्ट वाटतंय तर थोडं आपण आणखी पाणी घालून घ्यायचं. बघा एक एक चमचाच आपलं सूप केवढं होतंय ते बघा. आता हे झालं ना की परत आपण थोडंसं बटर किंवा तूप घालायचंय. नंतर आता याच्यामध्ये थोडंसं आपण दालचिनीची पूड घालायची आहे. थोडी दालचिनीची पूड मी घातलेली आहे. आता याला छान मस्त उकळी आली की आपलं सूप तयार होणार. किती पटापट होतं बघा. हे बघा छान असं आपलं सूप मस्त असं उकळलेलं आहे. 5 मिनिटं झालेले आहे. आणि तुम्हाला जेवढं पातळ हवं त्याप्रमाणे तुम्ही पातळ घट्ट ठेवू शकता. बघा आपलं 3 चमच्याचं केवढं असं सूप झालेलं आहे. त्यामुळे पीठ घेताना विचार करा की किती आपल्याला थोडं थोडं घ्यायचंय. किती माणसं आपल्या घरात पिणारी आहेत सूप, त्याच्यामुळे तेवढंच घ्यायचं कारण त्याला दाटसरपणा येतो. आता आपण काय करायचंय, याच्यामध्ये थोडासा टोमॅटो केचप घालायचंय आपल्याला चवीनुसार. त्याने आणखीन चव छान लागते. लिंबू पिळायची गरज नाही लागत. त्याच्यानंतर थोडंसं आपण बटर घालणार आहोत कारण आपला आता सूप तयार झालेला आहे. कारण पहिल्यांदा आपण थोडंसं बटर घातलं होतं. आणि आणखीन छान चव येण्यासाठी त्याच्यामध्ये मी थोडंसं चीज घालणार आहे. तुम्हाला घालायचं तर घाला किंवा नका घालू. मी थोडंसं चीज पण घातलेलं आहे. आहा हा, किती सुंदर असा सुवास सुटलेला आहे बघा. आता हे किती छान आपलं पातळ झालेलं आहे ना मस्त. कारण हे सूप आहे ना थंड झालं की परत थोडंसं घट्ट होतं, म्हणून ठेवताना थोडं पातळच ठेवायचं. कारण ते जसं जसं थंड होईल तसं तसं ते घट्ट होत जातं. तर आता हे छान मी असं एवढं पातळ मस्त ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही उकडलेले मूग असतील तर त्याची पेस्ट किंवा गाळून तुम्ही घालू शकता याच्यामध्ये. किंवा ते मूग उकडून जे उकडलेलं पाणी आहे ते पण याच्यामध्ये घातलं तरी खूप टेस्टी लागतं. आणखीन त्याच्यामध्ये चवीमध्ये फरक पडतो. म्हणजे आपल्या पोटामध्ये बघा नाचणी, ज्वारी, बाजरी, मूग हे सगळं आपल्या पोटामध्ये जातं. आणि असं सूप प्यायचंय आणि काय भाकरी करायची गरज आहे. तर आता हे आपण छान सजवून घेऊया डिशमध्ये. आहा मस्त असं मी सजवून आणलेलं आहे बघा. आणि किती सुंदर आहे. त्याचा सुवास पण खूप छान सुटलेला आहे. लिंबू पिळायची वगैरे काही गरज नाही किंवा क्रीम घालायची गरज नाहीये. मस्त तूप पाहिजे तर थोडं तुम्ही बटर वरून टाकलं आणखी किंवा तूप टाकलं तरी चालेल. आणि आता ह्याची मी चव घेऊन बघते. बघा मी असं एवढं पातळ ठेवलेलं आहे. आता मी थोडंसं पिऊन बघते सूप. हा एकदम मस्त आलेला आहे. आणि आपण ते मसाले टाकल्यामुळे त्याला थोडंसं आंबट चव आलेली आहे. खूप सुंदर चव झालेली आहे. लिंबू पिळायची गरज नाही, क्रीम घालायची गरज नाही. तुम्ही हवं तर थोडं बटर किंवा तूप वरून घालू शकता. आणि थंडीच्या दिवसात असं गरमागरम सूप मिळणं म्हणजे खूप खूप भारी वाटतं एकदम. तर काय मैत्रिणींनो, आपल्याला भाकरी वगैरे करायची गरज आहे, भाजी करायची गरज आहे. याच्यामध्येच आपल्याला सगळं पौष्टिकपणा मिळतोय. कधीतरी बाहेरून आलं, कंटाळा आला तर हे सूप तुम्ही नक्की करून बघा. मुलांना पण खूप आवडेल. याच्यात तुम्ही पाहिजे तर ती नूडल्स टाकल्या तरी चालतील. खूप सुंदर लागतं चवीला. आणि तुम्ही ही सूप नक्की करून बघा. पौष्टिक आहे, हेल्दी आहे. त्याशिवाय आपण पिठांचं सूप केलेलं आहे, कुठलंही वाटण घाटण केलेलं नाहीये. खूप सुंदर. याच्यात तुम्हाला ऍड करायचं किंवा काही कमी करायचं तर करू शकता. पण महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये मिरपूड, लसूण, काळी मिरपूड, लसूण आणि पिठं आणि बटर किंवा तूप हे महत्वाचं आहे. भाज्या घालणं, कॉर्न वगैरे घालायचं तर तुम्ही घालू शकता. मग काय बघताय काय, घ्या करायला. मी आता हे सगळं सूप पिऊन घेणार आहे. आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली तर लाईक करा, शेअर करा. स्नेहलता लाईफस्टाईलवर जाऊन याची नक्की रेसिपी बघा आणि कळवायला विसरू नका. मग काय मैत्रिणींनो, करणार ना मस्त ज्वारी बाजरी नाचणीचं सूप? करून तर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. बाय बाय.